हा चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक विषयाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत। तो विषय आपण सर्वांनी आतापर्यंत केला की सर्वांनी फ्लॉवर पॉट फुलदाणी जी आहे ते आपण या ठिकाणी ड्रॉइंग केलं। आज थोडंसं आपण काय करणार आहोत, त्या फ्लॉवर पॉट मध्ये थोडंसं वेगळं डिझाईन आपल्याला क्रिएट करायचं आहे। म्हणजे डिझाईन वेगळं त्याचा फ्लॉवर पॉट काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फुलं असलेले असा गुच्छ या ठिकाणी तयार करायचा आहे। तर आपण सुरुवात करू। आपण व्हिडिओ सुरुवात करत असताना लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला एकदा ड्रॉइंग करून घेऊ आपण, आणि ड्रॉइंग केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कलर काम करणार आहोत। बघा, आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे। ड्रॉइंग करत असताना आपण सुरुवातीला काय करणार आहोत, एकदा क्लिअर आपण ड्रॉइंग करून घेऊ। ड्रॉइंग करत असताना हे बघा, आपण एक फ्लॉवर पॉट या ठिकाणी काढणार आहोत। तर फ्लॉवर पॉट काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ड्रॉइंग जे आहे एक डिझाईन जे आहे ते डिझाईन चांगले क्रिएट करायचं आहे। म्हणजे हे लक्षात घ्या, फ्लॉवर पॉटचं डिझाईन चांगले क्रिएट करायचं आहे। पहा, अशा पद्धतीने एक फ्लॉवर पॉट आपण तयार केलेला आहे। बघा, आता याच्यामध्ये आपल्याला डिझाईन करायचं आहे। त्याच्यानंतर ना याच्यावरती आपल्याला शेडिंग करायचं आहे। शेडिंग करत असताना थोडंसं त्यानंतर थोडंसं हायलाइट आपण देणार आहोत। आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला फुलं करायचं आपल्याला
पहा आता याच्यामध्ये फुलं टाकणार आहे. साधे फुलाचे आकार जे आहेत ते आकार तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, किंवा याने ब्लॅक जर आउटलाईन केला तरी चालेल. हे पहा, दोन फुलं दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर ना आणखीन एखादं छोटं दाखवून द्या. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी या ठिकाणी फुलं केले. पहा, थोडं आणखीन आपल्याला डिझाईन करता येऊ शकतं याच्यामध्ये. तर त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला लाईट मध्ये काय करायचं आहे, डिझाईन करायचं. आता डिझाईन करत असताना पहा, आता फुलाचं आपण शेडिंग बघा कसं करायचंय. सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं आपल्याला, पहा मी एक कलर पूर्ण देतोय. हा कलर पूर्ण देऊन घ्यायचा एकदा आपल्याला. याच्यामध्ये फुलाचे आकार जे आहेत तो तुम्ही आकार जे आहेत थोडस याच्यामध्ये चेंज करू शकता. हे पहा, एक फुल आपलं या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं नारंगीमध्ये आपण रंगवतोय. पाईप फुल तयार केलेला आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला टोन तयार करायचं, थोडंसं लाईट टोन आपल्याला द्यायचा आहे. याच्यामध्ये कलर जे आहेत हे कलर बघा, याच्यामध्ये जे लाईट टोन आहे किंवा डार्क टोन आहे ते आपल्याला थोडंसं द्यायचं आहे. आपली शेडिंग एरिया तयार झाली आहे. अशा पद्धतीने एक सिंपल आपल्याला काय करायचं आहे, एक डिझाईन क्रिएट करायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने डिझाईन क्रिएट करायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला पोत निर्माण करायचा आहे. तो पोत निर्माण करताना हे पहा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पोत निर्माण करतोय. एक वेगळं आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर पाहायला मिळेल. पहा आपल्याला असा बदल या ठिकाणी करायचा आहे.
या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये डिझाईन करायचं आहे आणि डिझाईन करत असताना थोडं दिगली पद्धतीचा किंवा गिरगिटा म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचा वापर करायचा आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. पहा या पद्धतीने तुम्ही वापर करणार आहात सगळेजण. आपल्याला एक नवीन या ठिकाणी थोडंसं याच्यामध्ये काम करायचं आहे. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये थोडं आपण डार्क रंगाचे टोन घेणार आहोत. हे पहा या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. काही डार्क टोन घ्यायचा आहे, थोडं याच्यामध्ये डिझाईन आपल्याला क्रिएट करायचं आहे. आपण प्रिंट पण घेतलेली आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पोत आपण दाखवलेलं आहे, स्ट्रक्चर पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये अशा प्रकारची डिग्री पद्धत करून आपल्याला एक आपला डिझाईन या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. अशा पद्धतीने आपला जे फ्लॉवर पॉट आहे हे फ्लॉवर पॉट या ठिकाणी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर डिझाईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बदल करायचा तर तो बदल तुम्ही या ठिकाणी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आपला फ्लॉवर पॉट जो आहे तो तयार करायचा आहे. पहा याच्यामध्ये अशा प्रकारचं डिझाईन तुम्ही याच्यामध्ये डिझाईन चेंज करू शकता आणि आपली क्रिएटिव्ह आपली थिंग जे आहे ते आपण तयार करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही करू शकता.